शिरीषताई करंदीकर यांच्या रागसुधा या पुस्तकाचं प्रकाशन आता छोटेखानी समारंभ होणार आहे। सर्वप्रथम शिरीषताईंची ओळख करून देते। शास्त्रीय संगीत क्षेत्रात चांगला कलाकार तयार होण्यासाठी उत्तम गुरु आणि त्यांनी सातत्यानं तळमळीनं केलेलं दर्जेदार अचूक मार्गदर्शन याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। खरा गुरु आपल्या शिष्यामधलं उपजत कलागुणांना योग्य पैलू पाडून त्याच्यातील कलाकार घडवत असतो। आजच्या वेगवान आयुष्यात दीर्घकालीन शिक्षण प्रक्रिया असणाऱ्या राग संगीताची गोडी विद्यार्थ्यांना लावण्याचं काम ज्येष्ठ गायिका आणि गुरु शिरीषताई करंदीकर निष्ठेने करत आहेत। त्यांच्या अध्यापन कारकिर्दीला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत। पुण्यात भरतनाट्य मंदिर संस्थेच्या शास्त्रीय सुगम गायन विभाग त्या गेली अनेक वर्ष समर्थपणे चालवतात। तसंच कोथरूड इथं त्यांच्या राहत्या घरी गायन विद्येचं दान अखंडपणे करतात। मूळच्या मुंबईच्या असणाऱ्या शिरीषताईंना घरातच आईकडून संगीताचे संस्कार मिळाले। लग्नानंतर पुण्यात आल्यावर त्यांचं गायनाचं प्राथमिक शिक्षण कैलासवासी गंगाधरभाऊ पिंपळखरे, पंडित विदा घाटे, नावा दिवाण यांच्याकडे झालं। त्यानंतर ज्येष्ठ गायिका डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर सुचेता बिडकर यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं। त्यांनी गायनात SNDT विद्यापीठातून MA तसंच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत अलंकार पदवी प्राप्त केली आहे। आकाशवाणी, दूरदर्शन तसंच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले। रामरंगी रंगले हा त्यांचा श्रीराम गीतांचा कार्यक्रम खूपच गाजला। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षक म्हणूनही त्या कार्यरत आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय उस्ताद उस्मान खां, ज्येष्ठ सतारवादक, आपल्या सर्व पुणेकरांना आणि अनेक शास्त्रीय संगीत रसिकांना सर्वांना परिचित आहेच। उस्मान खां यांचं वास्तव्य गेली 57 वर्ष पुण्यामध्ये आहे। सतारवादनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जगभर प्रवास केलेला आहे। सितार रत्न रहमत खां साहेब हे त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील अब्दुल करीम खां या दोघांकडूनही त्यांना सतार वादनाचं शिक्षण मिळालं। वयाच्या 9व्या वर्षीच त्यांनी पहिला कार्यक्रम सादर केला। महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, जलकल्याण पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार तसंच फ्रान्समध्ये संगीत रत्न पुरस्कार असे असंख्य पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। पॅरिसमध्ये 24 तास चाललेल्या संगीत समारंभात आमंत्रित असलेले भारतातले ते कलाकार होते। 10 कलाकारांमध्ये त्यांचा समावेश होता। तसंच रात्री 9.5 तास अखंड सतार वादन करण्याचा विक्रम पॅरिसमध्ये त्यांनी केलेला आहे। गेली अनेक वर्ष ते अनेक विद्यार्थ्यांना सतार वादनाचं शिक्षण देत आहेत, मार्गदर्शन करतात। आणि मुख्य सांगायचा आजचा विशेष म्हणजे त्यांच्या वयाला 75 वर्ष, आता 75 वर्ष लागलेलं आहे। तेव्हा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण सर्वजण त्यांचा विशेष सत्कार करून त्यांचं अभिष्ट चिंतन करूया। माननीय मुकुंद करंदीकर यांना मी विनंती करते की त्यांनी खां साहेबांचा सत्कार करावा। राग संगीतात बंदिश हा रागाचा प्राण मानला जातो आणि बंदिशीतच रागाचं यथार्थ दर्शन घडतं। म्हणून अनेक घराण्यांमध्ये बंदिशीच्या अंगानं रागगायन करण्याची परंपरा आहे। त्या दृष्टीने संगीत अभ्यासकांकडे बंदिशीचा जास्तीत जास्त संग्रह असणं आवश्यक आहे। या हेतूनं शिरीषताईंनी आपल्या अध्ययन काळात विविध गुरूंकडून मार्गदर्शन घेत असताना मिळवलेल्या असंख्य बंदिशींचा संग्रह उत्तम जतन करून ठेवला आहे। तसंच काही रागाच्या बंदिशी त्यांनी स्वतः रचल्या आहेत। या बंदिशींचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी रागसुधा भाग 1 आणि भाग 2 अशा संपादित 2 पुस्तकांची निर्मिती शिरीषताईंनी केली आहे। शास्त्रीय गायनाच्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा असंख्य रागांच्या बंदिशींचा नोटेशन सहित हा अमूल्य संग्रह विद्यार्थी तसंच संगीत अभ्यासकांना नक्कीच उपयुक्त आहे। या पुस्तकाद्वारे मोठ्या जिद्दीनं आणि कष्टानं मिळवलेलं विद्याधन पुढील पिढीकडे सोपवणाऱ्या शिरीषताईंना आपण सर्वजण खूप खूप धन्यवाद देऊया आणि रागसुधा भाग 1 भाग 2 या दोन्ही पुस्तकाचं प्रकाशन खां साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते।
या पुस्तक निर्मितीसाठी तसंच आजच्या कार्यक्रमासाठी शिरीषताईंना अनेकांचं सहकार्य मिळालं आहे. या सर्वांचे सत्कार आपण करून कृतज्ञता व्यक्त करूया. पुस्तक निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेणारे त्यांचे सहकारी DTP करणाऱ्या मनीषा जोशी आणि कविता सकपाळ आल्या असतील तर त्यांनी रंगमंचावर यावं. सुबक छपाई करणाऱ्या अंजली साने आणि अजिंक्य साने, तसंच पुस्तकाचं उत्तम मुखपृष्ठ करणारे प्रथमेश नार्विलकर यांनाही विनंती करते, ते असतील तर त्यांनी सत्कार स्वीकारासाठी रंगमंचावर यावं. अंजली साने, DTPचं कार्य उत्कृष्ट काम करणाऱ्या कविता सकपाळ आल्यात का? नाही, ठीक आहे. त्यानंतर शिरीषताईंच्या ज्येष्ठ भगिनी आणि उत्तम गायिका डॉक्टर संगीता कोल्हापुरे यांचाही सत्कार खासाहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. शिरीषताईंच्या त्या मार्गदर्शिका आहेत, भेंडी बाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत, तसंच गायनाचार्य संगीतातली गायनातली डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे. त्यानंतर शिरीषताईंच्या कोथरूडच्या गायन वर्गाला सुरुवात 25 वर्षापूर्वी झाली. त्या 25 वर्षाची सुरुवात होत असताना त्यांची जी पहिली विद्यार्थिनी आहे केतकी जोशी, ती सुद्धा आज उपस्थित आहे. तिला विनंती करते की तिनेही शिरीषताईंकडून कौतुकाचा एक पुष्पगुच्छ घ्यावा. केतकी जोशी नाही, अच्छा अच्छा, आता मी सांगते. कार्यक्रमाचं निवेदन करणारी शिरीषताईंची मी विद्यार्थिनी आहे दीपा भंडारे. खासाहेब आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी एकच फक्त निवेदन करते. माझ्याकडे एक अत्यंत उत्तम आणि सुंदर असं सौभाग्य लेणं तुटून पडलेलं कोणाचं तरी मंगळसूत्र हे आलेलं आहे आणि माझ्या मते अमेरिकन डायमंड किंवा खऱ्या डायमंडचे असू शकतं. तर रंगमंचावर मिळालेलं आहे, तर कोणाचं असेल तर त्यांनी माझ्याकडनं किंवा शिरीषताईंकडनं घेऊन जावं. मी खासाहेबांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करा.